चॅनल स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तुमच्यासाठी आपण 9th क्लासचा सिलेबस घेऊन आलेलो आहोत। त्यामधील लेसन नंबर फर्स्ट सेट्स आपण स्टार्ट केलेला आहे। यामधील प्रॅक्टिस सेट 1.1 आपण क्लिअर केलेला आहे। आज आपण फायनली प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करणार आहोत। यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। So student, this is your practice set 1.2 and question number first, which is asked for 3 marks in your exam. Practice set 1.2 मधील क्वेश्चन फर्स्ट आहे, जो एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। हा क्वेश्चन एक्झामला 3 मार्क्स साठी विचारला जातो। तो स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करूयात। क्वेश्चन फर्स्ट, डिसाइड which of the following are equal sets and which are not. Justify your answer. खाली काही सेट दिलेले आहेत। या सेट मधले कोणते इक्वल सेट आहेत आणि कोणते इक्वल सेट नाहीत हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे। फर्स्ट सेट आहे, सेट A इज द सेट ऑफ ऑल द x सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2। हा फर्स्ट सेट आहे, तो आपण घेऊयात। फर्स्टली आन्सर मध्ये बघा, सेट A आहे तसा सेट लिहायचा। सेट A इज द सेट ऑफ ऑल द x सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2। ओके, हा सेट आहे। या सेट मध्ये आतमध्ये इक्वेशन दिलेले आहे, ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात। इथे पहा, 3x - 1 इज इक्वल टू 2। इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला माहिती आहे। व्हॅल्यू एका साईडला आणि व्हेरिएबल एका साईडला। 3x इथेच ठेवूयात। हा -1 आहे, इकडे गेल्यानंतर +1 होईल। सो 2 + 1 3 होईल। x इथेच ठेवूयात। इथे 3 मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल। सो 3 × 1 = 3। x ची व्हॅल्यू किती येईल? x इज इक्वल टू 1 येईल। सो या सेट मध्ये आपण काय लिहिणार आहोत? सो देअरफॉर सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय व्हॅल्यू येईल? 1 व्हॅल्यू येईल। याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊयात। आता सेट B आपण सॉल्व्ह करूयात। सेट B आहे तसा सेट इथे लिहून घ्यायचा। सेट B इन कर्ली ब्रॅकेट सेट B इज द सेट ऑफ ऑल द x सच दॅट x इज नॅचरल नंबर। सेट बी मध्ये काय आहेत? नॅचरल नंबर आहेत। नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट। सेट बी मध्ये असे नंबर आहेत की जे नॅचरल आहेत आणि तो प्राइम ही नसावा आणि कंपोजिट ही नसावा, असा नंबर आपल्याला सेट बी मध्ये हवा आहे। तर तो कोणता नंबर आहे? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1 हा असा नंबर आहे की जो नॅचरल पण आहे, जो प्राइम ही नाही आणि कंपोजिट ही नाही। सो 1 हा नंबर या सेट मध्ये येईल। सो बी इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू या कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 हा नंबर येईल। ओके, सो इथे आपण काय जस्टिफाय लिहिणार आहोत? 1 इज द नंबर, 1 is the natural number, 1 is the natural number which is neither prime, तो प्राइम ही नाही आणि नॉर कंपोजिट, तो कसा नाही? कंपोजिट ही नाही। ओके, हे त्याचं झालं जस्टिफिकेशन। ओके, म्हणून सेट बी मध्ये आपण काय लिहिणार आहोत? सेट बी इज इक्वल टू 1। याला आपण इक्वेशन नंबर सेकंड देऊयात। आता सेट सी घेऊयात। सेट सी काय आहे? सेट सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सेट सी इज द सेट ऑफ ऑल द x सच दॅट x बिलोंग्स टू द n अँड x इज लेस दॅन 2। सेट सी मध्ये असा नंबर आहे की तो नॅचरल आहे आणि तो कसा आहे? 2 पेक्षा कमी आहे। ओके, तर आपल्याला नॅचरल नंबर माहित आहेत। नॅचरल नंबर कुठपासून स्टार्ट होतात? 1 पासून। 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी। ओके, आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे? तो 2 पेक्षा लहान आहे। सो 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता आहे? 1 आहे। मग या सेट मध्ये काय येणार? देअरफॉर सेट सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट कोणता नंबर येईल? 1 हा नंबर येईल। ओके, सो सेट सी याला आपण काय देणार? इक्वेशन थर्ड देणार। हे 3 इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केले, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड, तर इथे तिन्हीच्या व्हॅल्यू काय आलेले आहेत? 1 1 व्हॅल्यू आलेले आहेत। मग आपण काय लिहू शकतो? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड
काय येईल, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 अँड C इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1. सो दॅट आपण असं लिहिणार A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. A हा B च्या इक्वल आहे, B हा C च्या इक्वल आहे. किंवा आपण असंही लिहू शकतो A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C अँड C इज इक्वल टू A. A हा B च्या इक्वल आहे, B हा C च्या इक्वल आहे आणि C हा A च्या इक्वल आहे. इथे पहा आपण सेट A घेतला, सेट A मधील इक्वेशन सॉल्व्ह केलं, x ची व्हॅल्यू 1 आली, सो सेट A काय आला आपला 1 आला. नेक्स्ट सेट B घेतला, B मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, नॅचरल नंबर जो प्राइम ही नसावा आणि कंपोजिट ही नसावा. तर त्यामध्ये 1 हा एक नंबर आहे की जो प्राइम ही नाही आणि कंपोजिट ही नाही, पण तो काय आहे, नॅचरल आहे. सो सेट B मध्ये कोणती व्हॅल्यू आली, 1 व्हॅल्यू आली. नेक्स्ट सेट C मध्ये असा नंबर हवा आहे की जो 2 पेक्षा कसा पाहिजे, कमी पाहिजे. सो 2 या नॅचरल नंबर पेक्षा कमी कोणता नंबर आहे, 1 आहे. सो सेट C मध्ये कोणती व्हॅल्यू आली, 1 आली. म्हणजे सेट A इज इक्वल टू B अँड सेट B इज इक्वल टू C. म्हणजे तिन्ही सेट एकमेकांच्या इक्वल आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये 3 आउट ऑफ 3 मार्क्स भेटून जातील. लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर सेट A अँड सेट B आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. सेट A आणि सेट B हे जर इक्वल सेट असतील तर त्याचं रिझन काय असेल आणि इक्वल सेट नसतील तरी त्याचं रिझन काय असेल हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता आन्सरमध्ये आपण सेट ॲज इट इज लिहून घेणार आहोत. सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इवन प्राइम नंबर, इवन प्राइम नंबर. तर मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की सेट A मध्ये असे नंबर लिहायचे आहेत की जे नंबर इवन प्राइम नंबर असले पाहिजेत. तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की जेवढे काही नंबर्स आहेत त्याच्यामध्ये एकच नंबर असा आहे की जो काय आहे, इव्हन प्राइम नंबर आहे. म्हणजे तो नंबर समही आहे आणि मूळही आहे. तर 2 हा नंबर असा आहे की तो इव्हन प्राइम आहे. ओके, सो सेट A मध्ये आपण काय लिहिणार, सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. 2 हा नंबर असा आहे की जो काय आहे, समही आहे आणि मूळही आहे. सो आपण त्याचं रिझन काय लिहिणार आहोत, ओनली 2 इज दी इवन प्राइम नंबर, इवन प्राइम नंबर. 2 हा एकमेव नंबर आहे की जो काय आहे, इवन प्राइम नंबर आहे. या सेटला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. आता नेक्स्ट सेट आहे B. सो B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, सेट आहे तसा लिहून घ्यायचा. सेट B इज द सेट ऑफ ऑल दी x सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आता इथे इक्वेशन दिलेलं आहे 7x - 1 इज इक्वल टू 13. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात. 7x हा -1 आहे, इकडे गेल्यानंतर +1 होईल. 13 + 1 किती होईल, 14 होईल. हा 7x, इथे 7 मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7, 7 2 जा 14. सो x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली आहे. x इज इक्वल टू 2 आलेला आहे. सो सेट B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. म्हणजे सेट B ची व्हॅल्यू पण काय आलेली आहे, 2 आलेली आहे. याला इक्वेशन आपण सेकंड देऊयात. ओके, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऑब्झर्व केलं तर सेट A इज इक्वल टू 2 अँड सेट B इज इक्वल टू 2 दोघांचे व्हॅल्यू सेम आलेले आहेत. म्हणून आपण काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड, सेट A इज इक्वल टू सेट B. सेट A इज इक्वल टू सेट B. सेट A इज इक्वल टू सेट B बिकॉज बोथ हॅव सेम एलिमेंट. दोघांमध्ये सेमच एलिमेंट आहेत. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. बिकॉज त्यांचं कारण काय आहे, बिकॉज बोथ हॅव सेम एलिमेंट, बोथ हॅव सेम एलिमेंट. दोघांमध्ये सेम एलिमेंट आहे. तो कोणता आहे, दॅट इज 2. ओके, अजून काय म्हणू शकतो आपण, सेट A मध्ये पण एकच एलिमेंट आहे आणि सेट B मध्ये पण एकच एलिमेंट आहे. म्हणजे हे कसले सेट झाले, बोथ आर सिंगलटन सेट्स, बोथ आर सिंगलटन सेट्स. क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला एक्झामसाठी 2 मार्क्सला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ओके, तर खूप सोपं आहे. कसं सॉल्व्ह केलं आपण, इक्वेशन फर्स्ट घेतलं, इक्वेशन फर्स्ट ॲज इट इज लिहायचं,
ओके, ते इक्वेशन मध्ये काय विचारलं आहे, इव्हन प्राईम नंबर. अख्ख्या संख्यांमध्ये 2 हा एकच नंबर आहे की जो काय आहे, इव्हन प्राईम नंबर आहे. तो लिहिला म्हणजे सेट ए इज इक्वल टू काय आलं, 2 आलं. त्याला इक्वेशन फर्स्ट दिलं. नेक्स्ट सेट बी घेतलेला आहे. बी मध्ये काय दिलेलं आहे, जो सेट दिलेला आहे तो ॲज इट इज लिहिला आणि त्याच्यामध्ये जे इक्वेशन दिलेले आहे ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 2 आली म्हणजे सेट बी काय झाला आपला, 2 झाला. ओके, आता दोन्ही सेटमध्ये सेमच व्हॅल्यू आहेत. ओके, म्हणजे सेमच एलिमेंट आहेत म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सेट ए इज इक्वल टू सेट बी, दोन्ही सेट काय झाले, इक्वल झाले. बिकॉज बोथ हॅव सेम एलिमेंट, दोघांमध्ये पण एलिमेंट कसे आहेत, सारखे आहेत. आय होप प्रॅक्टिस सेट 1.2 मधील दोन्ही क्वेश्चन तुम्हाला समजले असतील. हे दोन्ही क्वेश्चन एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. जर समजले असतील तर कमेंट्समध्ये येस करा आणि असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहत राहा. बाय फ्रेंड्स.